तुझा इसरण व्हावा, माझे माये माझे माये माझे माये ग, तुझी धूळ सोनी. कोकणची माती, स्वाभिमानाची जाणीव आणि एका नेत्याचा संघर्ष. 10 एप्रिल 1952ला जन्माला आलेले एक झुंजार नेतृत्व, जे आज 75 वर्षाचे सुवर्णमयी पदार्पण करत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते नारायण तातू राणे. संघर्षातून घडलेले नेतृत्व. एका साध्या शिवसैनिकापासून सुरू झालेला प्रवास मुख्यमंत्रीपदाच्या शिखरापर्यंत. कोकणच्या विकासासाठी ज्यांनी अनेक वादळे पेलली, अन्यायाविरुद्ध नेहमीच जो पेटून उठला, तो खरा कोकणचा सिंह. एखाद्या नेत्याचा, एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणे साहेबांच्या रूपाने बघितलं. म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची. आणि नुसतं असं मागं बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार चिडी चुप हजर तिथं असायचे. एकही इकडं तिकडं जायचं नाही, संपूर्णच्या संपूर्ण हजर असायचं. तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही. आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात. त्या पक्षाचे लोक असले तर हजर, नसले तर नाही. त्याच्यामध्ये अजिबात असे शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही. परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे, प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे, काम कशा पद्धतीने उरकायचं असतं, हे महाराष्ट्राला हे निश्चितपणे राणेसाहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. काळाईची मायेची राखण करजी, सूर्या चंद्रा परी स्वराज उभारजी. सोडून तुला मातीला तू जाग. सत्तेच्या शिखरावर पोहोचताना राणेंनी कधीही जनसामान्यांची साथ सोडली नाही. राणे साहेब म्हणजे शब्द पाळणारा नेता, अशी ओळख त्यांनी अल्पावधीत निर्माण केली. कोकणला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आणि पुढे भाजपमध्ये सक्रिय राहून मोठे योगदान दिले. सिंधुदुर्गच्या जडणघडणीत राणे साहेबांचा वाटा सिंहाचा आहे. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर. 75 वर्षाचा हा प्रवास सोपा नव्हता. वादळे आली, संकटे आली, पण राणे साहेब अधिक मजबूतीनं उभे राहिले. आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात सिंधुदुर्गात संसद कोकण समृद्धी महोत्सवाच्या माध्यमातून जनतेचे प्रेम व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री असताना मुंबई आणि महाराष्ट्राला दिशा देणारे धाडसी निर्णय असो, किंवा केंद्रीय मंत्री म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे स्वप्न, नारायण राणेंनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. फक्त राजकारण नाही तर समाजकारण. सिंधुदुर्गाच्या भूमीवर शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची गंगा आणणारे दूरदृष्टीचे नेते. राणे साहेबांसाठी कोकणवासियांचे प्रेम हेच त्यांचे खरे भांडवल आहे. आज 75व्या वर्षात पदार्पण करताना कोकणच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प अजूनही त्यांच्या डोळ्यात कायम आहे. चला, या स्वाभिमानी नेतृत्वाला, विकासाच्या प्रणेत्याला देऊया अमृत महोत्सवी शुभेच्छा. विभावरी परब, ब्युरो चीफ, संवाद मीडिया. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं
जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली देवीचा जागर दाखवू हिमतीचं बळ हे पाहू माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या सात पात फिरकावून दे मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दावर